आज आपण बहुजन जोडो या संवाद यात्रेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं सर्वजण उपस्थित आहोत. बहुजन जोडो हे अभियान आजपासून आपण सुरू करत आहोत. आता जोडण्याचा विषय आहे. या देशात तोडण्याची भाषा बोलली जाते, पण या ठिकाणी आपण जोडण्याच्या भाषेच्यासाठी सर्वजण एकत्र आहोत. आपणा सर्वांना जोडण्याचं काम करायचंय. काय जोडायचंय? माणूस जोडायचा आहे, माणसं जोडायची. मग कापड जोडायचं असतं तर आपण सुई आणि दोरा वापरतो. दगड विटा जोडायच्या असतील तर आपण सिमेंट, वाळू, पाणी याचं मिश्रण घेतो आणि त्याच्या माध्यमातून वीट दगड जोडतो. पण आपल्याला तर जिवंत माणसं जोडायच्यात. काय करावं लागेल? त्यासाठी माणसं जोडायचे. त्यासाठी आपल्याला शिवशाहू आंबेडकरांची ही पुरोगामी विचारधारा घेऊन पुढे जावं लागेल. या विचारधारेच्या माध्यमातून माणसं जोडावी लागतील. त्याचाच उपयोग आपल्याला करावा लागेल. ही जी बहुजन विचारधारा आहे ती आपण घेऊन खेडोपाड्यात गावोगावी जाणार आहोत. ही संवाद यात्रा आज 22 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होती आणि 14 एप्रिल 2024 पर्यंत ही कार्यरत राहणार आहे. म्हणजे निरंतर ही जोडण्याची प्रक्रिया तुम्हाला मला सुरू करावी लागणार आहे. नित्यंत कालांतराने ही जी संवाद यात्रेचा समारोप आपण 14 एप्रिलला करणार आहे, त्यावेळेस आपल्याला इथं दिसतात त्यापेक्षा कितीतरी पटीने माणसं उपस्थित असलेली दिसतील. कारण आपण माणसं जोडण्याचं काम करणार आहोत. त्याच्यासाठी जी विचारधारा आहे ती आपल्याला फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा असणार आहे. विचारधारा आपल्या देशात दोन प्रकारच्या चालल्यात. एक तुमची, आमची, माझी, सगळ्या बहुजनांची, मूलनिवासी बांधवांची विचारधारा आहे. ती म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. आणि दुसरी विचारधारा आहे की मनोवादी विचाराची विचारधारा आहे. मग आपल्याला आपल्या बहुजनांना जोडण्यासाठी शिवशाहू फुले आंबेडकरांची, अण्णाभाऊ साठेंची, मूळ निवासींची, तथागतांची, गौतम बुद्धांची भाषा असणारी विचारधारा घेऊन माणसं जोडण्यासाठी निघायचंय. त्याच्यासाठी ह्या रथाचं पण आज उद्घाटन केलंय. आता ह्या रथाचं उद्घाटन करतानाच आपण दुसरा एक कार्यक्रम केला. इथं भल्या मोठं नाव आहे बघा, रियल न्यूज मराठी यूट्यूब चॅनल. या रियल न्यूजच्या माध्यमातून ही माणसं जोडायचे. आणि रियल न्यूज चॅनलचे जे संपादक आहेत ते राहुल चव्हाण असणार आहेत. तालुक्याचे प्रतिनिधी सागर उबाळे असणार आहेत. शहराचे प्रतिनिधी यादव जाधव असणार आहेत. म्हणजे आपल्याला माणसं जोडताना त्याचा प्रचार आणि प्रसार करावा लागणार आहे. प्रचार म्हणजे काय? एक गोष्ट वारंवार बोलत राहणं म्हणजे प्रचार. आणि प्रसार काय? आपल्याला तथागतांनी सांगितलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, महात्मा फुलेंनी सांगितलंय, अण्णाभाऊ साठेंनी सांगितलंय की बहुजनांनो एक व्हा. ही गोष्ट दुसऱ्या जागेवर जाऊन सांगायची, तो झाला प्रसार. म्हणजे प्रचार आणि प्रसाराची साधनं आपल्याला समाज टीव्हीच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. आता रियल मराठी चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. म्हणजेच आपल्याला ही विचारधारा जोडण्याचं काम एका ठिकाणावर करायचं, तो झाला प्रचार. आणि सगळीकडे फिरून सांगायचं, तो झाला प्रसार. आता साहेबांनी सांगितलं त्यांना त्यांची कविता छापून यायची होती, म्हणून त्यांना नाव बदलाचा प्रयोग केला. वेगवेगळे अनुभव आले, छापून पण आले, फोन पण आले.
मी ही एक सामाजिक चळवळीत काम करतोय, कर्मचाऱ्यांची संघटना चालवतोय, अर्थात ती शिक्षकांची संघटना आहे. मला पण वाटत असतं की आपल्या संघटनेच्या बातम्या आल्या पाहिजेत, पेपरला छापून आल्या पाहिजेत, युट्यूबला आल्या पाहिजेत, टीव्ही चॅनल आल्या पाहिजेत. मग त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या कराव्या लागतायत. तुम्ही नाव बदलून पाहण्याची युक्ती केली, आम्ही नाव बदलत नाही, परंतु त्यांच्या जाहिराती द्यावाच लागतात. पेपरला जाहिरात दिल्याशिवाय बातमी येत नाही, टीव्हीला जाहिरात दिल्याशिवाय बातमी येत नाही. परंतु समाज टीव्ही असं चॅनल आहे, युट्यूब चॅनल, त्यांनी आतापर्यंत माझ्या संघटनेला कसलीच बातमीसाठी वर्गणी मागितली नाही, जाहिरात मागितली नाही. म्हणजे समाज टीव्ही हे समाज प्रबोधनाचं काम करते. तसंच ज्या चॅनलचं आपण आज उद्घाटन केलं, रिअल न्यूज चॅनल, तेही सुद्धा कसलाही आर्थिक उद्देश डोळ्यासमोर न ठेवता केवळ समाज प्रबोधनाचं काम करणार आहेत. वेगवेगळी दैनिक, त्याचे संपादक, त्याचे मालक, वेगवेगळी साप्ताहिक, त्याचे संपादक, त्याचे मालक, मासिक, त्रैमासिक, सहामासिक, वार्षिक, ही जे काही आहेत चालू अंक, दैनिकापासून ते वार्षिक अंक निघतात, त्याचे वेगवेगळे मालक कोण आहेत, संपादक कोण आहेत, तर सगळे जोशी, वर्मा, शर्मा आहेत. एखादेच वाटर आहेत, एखादेच चव्हाण आहेत. ते बहुजन चळवळीसाठी रात्रंदिवस झटतायत आणि त्यांच्या चॅनलसाठी वर्गणी मागत नाहीत. परंतु आपलं हे आद्य कर्तव्य, तो चॅनल चालला पाहिजे. समाज टीव्ही चॅनल चालला पाहिजे, रिअल मराठी चॅनल चालला पाहिजे. ते चालवण्यासाठी जे जे काही लागतंय तन मन धन, ते आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढंच मी या निमित्ताने बोलतो. आता मी तुमच्या समोर एका संघटनेचा राज्याध्यक्ष म्हणून उभा आहे. इथं बौद्धांचे तत्वज्ञानाचे बोललं गेलं, साहेबांनी आपल्या व्याख्यानामध्ये सविस्तरपणे सांगितलं. मग मी विचार करतो, आपली एक विचारधारा आहे का, आपला एक धर्म आहे का, आपला एक नेता आहे का? तर RPIचे 67 गट झालेत, EBCD 26 अक्षर आहेत, रोमन अंक 10 आहेत, पण 67 RPIचे गट झाले. आपल्याला कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी हा कार्यक्रम नाही. मी संघटना स्थापन केली, त्या संघटनेचं ध्येय हे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणं, पालकांचे प्रश्न सोडवणं आणि त्याच्यानंतर ज्या संघटनेचे सभासद शिक्षक आहेत त्यांचे प्रश्न सोडवणं, हा उद्देश आहे. RPIचे किती गट आहेत हे मोजण्यासाठी माझी संघटना नाही, BRSPचे किती गट आहेत हे मोजण्यासाठी माझी संघटना नाही. मी माझ्या संघटनेचं ध्येय ठरवून घेतलंय, माझ्या बहुजन समाजातल्या मुलांचे प्रश्न सुटले पाहिजेत, पालकांचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि जे संघटनेत बांधव रात्रंदिवस कापतायत त्यांचेही प्रश्न सुटले पाहिजेत, जे सभासद आहेत त्यांचेही प्रश्न सुटले पाहिजेत. मग जर मला एक धर्मच नाही, मी सांगतो मी बौद्ध धर्माचा आहे, ठीक आहे, मी बौद्ध धर्माचा आहे, बौद्ध धर्माच्या पद्धतीने कामकाज करतो. परंतु लग्न वगैरे आपली जर बौद्ध पद्धतीने होत असतील, नंतर संध्याकाळी जागरण गोंधळ होतं, ते कोणत्या धर्माचं होतं? मग आपला एक धर्म आहे का? आपली विचारधारा एक आहे का? जर बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धर्माप्रमाणे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेप्रमाणे लग्नविधी पार पाडला, संध्याकाळी जे होतंय कर्मकांड ते RSSचं होतंय, म्हणजे आपल्याला पुढे जायचं असेल तर आपला एकच धर्म असला पाहिजे, तो जो बाबासाहेबांनी आपल्याला दिलाय, आणि आपली विचारधारा सुद्धा एक असली पाहिजे, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, तथागत गौतम बुद्ध असतील, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले असतील, अण्णाभाऊ साठे असतील, ह्या सर्व महापुरुषांनी एकच आपल्याला विचारधारा दिली. कोणती विचारधारा आहे? बहुजन हिताय
बहुजन सुखाय. म्हणजेच आपण बहुजन जोडले पाहिजेत, हे विचारधारेच्या माध्यमातून आपण जोडले पाहिजेत. 500 शूरवीरांनी 28,000 पेशव्यांना माघारी धाडलंय. 28,000 सैन्य होतं पेशव्यांचं, त्यांना पराभूत केलंय, त्यांना पाणी पाजलंय. संख्येचं आमच्यासाठी गणित खूप महत्वाचं नाही, परंतु या जी 500 शूरवीरांमध्ये विचारधारा होती, जो धर्म होता त्यांचा तो एक होता, मानवतेचा धर्म होता, विचार एक होता, म्हणून त्यांनी 28,000ला पाणी पाजलं. आपण आपल्या जीवनामध्ये वागत असताना तथागतांचा धर्म अंगीकारला पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आपल्या सर्व महापुरुषांनी बहुजन जोडोचा जो नारा दिलाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय, ही जी विचारधारा दिली, ही विचारधारा घेऊन आपल्या सर्वांना पुढे जावं लागणार आहे. तरच आपण आपली संवाद यात्रा पूर्ण करू. संवाद यात्रेत विसंवाद विचाराचा असेल, विसंवाद धर्माचा असेल, तर आपण प्रगती करू शकणार नाही. आपली प्रगती हे तथागतांनी दिलेल्या बौद्ध धर्मामध्ये आहे, महापुरुषांनी दिलेल्या विचारधारेमध्ये आहे. आपण सर्वजण या धम्माचा अंगीकार कराल, विचारधारेचा अंगीकार कराल. सर्वजण बहुजन महापुरुषांनी सांगितलेली विचारधारा अंगीकाराल, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझं भाषण थांबवतो. जय भीम, जय भारत, जय मूल्यवासी. आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.